नमस्कार. मेघाज होम अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर बघा, इथं आज आपण बघणार आहोत आपल्या घरातील ज्या चांदीच्या मूर्ती किंवा वस्तू, देवाचे टाक जे असतात ते अगदी स्वच्छ कसे करायचे. तर इथं बघा, मी एक गणपती बाप्पांची चांदीची मूर्ती घेतलेली आहे आणि ती मूर्ती मी बरेच दिवस अशीच घासली नव्हती आणि त्याच्यावर बघा इथं किती काळपटपणा चढलेला आहे. तर ही मूर्ती मी कशी स्वच्छ करते ते बघा. अगदी घरच्या घर साहित्यामध्ये एक दोनच वस्तू वापरून, कुठलंही केमिकल वगैरे मी वापरणार नाही. तर बघा मी कशी चमकवते मूर्ती. तर इथं बघा, मी एक अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि तो आपल्या मूर्तीवर असा घासायचा आहे. अगदी प्रेमाने आणि भक्तीने घासायचा आहे. तर ही आपली गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि आपल्या भावना जोडलेल्या असतात त्या मूर्तीसोबत. त्यामुळे अगदी प्रेमाने आणि हळुवारपणे हा लिंबू त्याच्यावर असा चोळायचा आहे. तर बघा, मी इथं हा लिंबू मूर्तीवर चोळत आहे. तर अशा प्रकारे बघा, इथं लिंबाने ही मूर्ती अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायची आहे आणि आपली प्रोसेस अजून इथं संपलेली नाही आहे. तर लिंबूने मूर्ती स्वच्छ केल्यानंतर बघा, आपली मूर्तीमध्ये थोडा फरक पडलेला आहे आणि त्यानंतरची पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे. इथे एक मी ब्रश घेतलेला आहे. हा माझा मूर्ती किंवा टाक वगैरे स्वच्छ करण्याचाच ब्रश आहे. तुम्ही जर पहिल्यांदा मूर्ती वगैरे स्वच्छ करणार असाल तर नवीन ब्रश वापरा. आणि इथं बघा, मी एक कोलगेट घेतलेला आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते कोलगेट तुम्ही घेऊ शकता. आणि ब्रशवर बघा, मी इथं कोलगेट घेतलेला आहे आणि त्या कोलगेटनं मूर्तीला असं घासायचं आहे. तर बघा, मी कोलगेट ब्रशच्या साहाय्यानं सर्व मूर्तीला लावून घेत आहे, जेणेकरून ज्या मूर्तीला ज्या डिझाईन्स असतात त्या डिझाईनमध्ये जास्त घाण बसलेली असते किंवा जास्त काळपटपणा असतो आणि ते सहज निघणं शक्य नसतं. त्यामुळे आपल्याला इथं ब्रशचा वापर करायचा आहे. 4 ते 5 मिनटानंतर मी अशीच मूर्ती स्वच्छ करत होते आणि 4 ते 5 मिनटानंतर बघा, आपला रिझल्ट तुमच्या समोर आहे. आणि त्यानंतर बघा, मी मूर्तीवर थोडं पाणी टाकलेलं होतं आणि त्यानंतर परत एकदा असं स्वच्छ करत आहे. तर अशा प्रकारे सगळ्या बाजूने आपल्याला ही मूर्ती अशी ब्रशच्या साहाय्याने स्वच्छ करायची आहे. तर कोलगेटने बघा, मूर्ती घासल्यानंतर तिला अशीच 2 ते 4 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे न धुता. तर 5 मिनटं बघा, मी मूर्ती तशीच ठेवलेली कोलगेट लावून. तर 5 मिनटानंतर परत आपल्याला ब्रशनं मूर्ती स्वच्छ करायची आहे. काय असतं ना, ज्या डिझाईन्स असतात ना त्या डिझाईन्समध्ये जास्त घाण असते आणि ती लवकर निघत नाही. त्यामुळे असं अनेकदा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर बघा, मी इथं मूर्ती स्वच्छ करत आहे आणि तुम्हाला रिझल्ट दिसेलच थोड्या वेळात. तर आपली मूर्ती इथं स्वच्छ करून झालेली आहे आणि बघा तुम्ही रिझल्ट काय आलेला आहे. अगदी घरच्या घरी कुठलंही केमिकल न वापरता 2 गोष्टींचाच वापर करून इथं मूर्ती मी स्वच्छ केलेली आहे. बघू शकता तुम्ही इथं आपली गणपती बाप्पाची मूर्ती किती चकचकत आहे. त्यानंतर बघा, इथं मी आता या मूर्तीला स्वच्छ एका कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही मूर्ती किती सुंदर आणि चकचकीत दिसत आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.
तर बघा आपली गणपती बाप्पाची मूर्ती किती छान दिसत आहे आणि अशा प्रकारे तुम्ही मूर्ती स्वच्छ करा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।